ओ ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार. आपण 11व्या अध्यायावर आहोत विश्वरूप दर्शनामध्ये आणि त्याच्यातला काळाचा जो भाग आहे त्याच्यात आपण आत्ता आहोत. तर मागच्या वेळेचा गोषवारा जयश्री वाडकर वाचणार आहे. जयश्री आली आहेस का? निलिमा, हा बोला. मी 3-4 मिनिटांनी वाचते. माझा मुलगा आता घरात बाहेर निघालाय. 1-2 मिनिटं लागतील त्याला बाहेर जायला. ओके, आपण शेवटी वाचू. चालेल, आपण आता सुरू करू आणि शेवटी वाचू. कारण तो बडबड करतो मग मला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करून देणार नाही. बरं, ठीक. चला मग दिनकर आपला स्क्रीन लावूया. आपण पुढचे श्लोक म्हणू आणि मग याच्याकडे जाऊ, कारण ते सगळं एकत्रच आहे. काळाचंच अजून आपलं सुरू आहे. ठीक आहे, तिला प्रॉब्लेम आहे. ओके, कोण वाचते आधी? अश्विनी वाचणार आहे ना? मी वाचते. सुरू करू चला. हो बस. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तदेव लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. स्वर्ग पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश, अंतरिक्ष व सर्व दिशाही तू एकट्याने व्यापले आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. किंवा जे भूलोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा 10 दिशा, सर्व क्षितिज, वर सांगितलेले ते सर्व तू एकट्याने भरलेले आहेस, हे मी कौतुकाने पाहत आहे. परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाश सुद्धा सर्व जग बुडवावे, तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेले मी पाहतो. अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी 14ही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशा कशाचे आकलन करावे? तुझी विश्वरूपाची व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही व तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही. त्यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे. देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली हे कळत नाही, परंतु दुःखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा, त्याचे दर्शन झाले तर भय व दुःख यांचा योग का व्हावा? परंतु हे विश्वरूपाचे दर्शन सुखकारक ज्या कारणांमुळे होत नाही, ते कारण मला आता कळून आले. जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही, तोपर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते. आता ज्या अर्थी तुझ्या स्वस्वरूपाचे दर्शन झाले, त्या अर्थी विषयाचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर थोडस वरती, थँक्यू. तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल काय?
बरे आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे? म्हणून तुला मिठी न देता मागे सरावे, तर अनिवार्य असा हा जन्म मरण रूप संसार मागे सरण्याला आडवा येतो. आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकळता येत नाहीस. याप्रमाणे मध्येच असलेल्या संकटात बिचारा त्रैलोक्याचा हुरडा होत आहे, असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे. जसा अग्नीने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो, त्यावेळी तो खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भीतो, या जगाची तशी स्थिती झालेली आहे. तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले. यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत, काजे भूर्लोक पाताळ, पृथ्वी हन हन अंतराळ, अथवा दश दिशा समाकुळ, दिशा चक्र, ते आघवेची तुवा एके, भरले देखत आहे कौतुके, परी गगनाही सकट भयानके आपलविजे जेवी, ना तरी अद्भुत रसांचा कल्लोळी, जाहली चवदाही भुवनासी कडियाळी, तैसे आश्चर्याची मग मी आकळी, काय एक नावरे व्याप्ती हे असाधारण, न सहावे रूपाचे उग्रपण, सुख दुरी गेले परिप्राण, विपाये धरी जग, देवा देखो निया तू ते, नेणू कैसे आले भयाचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने, एरवी तुझ महात्म्याचे देखणे, तरी भय दुःखासी का मेळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणवत आहे मज, जव तुझे रूप नो हे दिठे, तव जगासी संसारिक गोमटे, आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू, तेवींचे तू ते देखलियासाठी, काही सहसा तुझ देवो येईल मिठी, आणि नेदी तरी संकटी राहो केवी, म्हणून मागा सरो तव संसारू, आडवीत येतसे अनिवारू, आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेवो, ऐसा माझारिला साकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा, हा ध्वनी जी पुढा चोजवला मज, जैसा आरंबळला आगी, समुद्राये निवावया लागी, तव कल्लोळ पाणियाचा तरंगी, आगळा विहे, तैसे या जगासी जाहले, तू ते देखोनी तळमळीत ठेले, या माझी पैल भले ज्ञानसुरांचे मेळावे. जाऊया पुढे. अमी हित्वां सुरसंघा विशन्ति, केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति, स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंघाः, स्तुवन्ति त्वा स्तुतुभिः पुष्कलाभिः. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. कोणी भयभीत होऊन हात जोडून तुझे स्तवन करीत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत. हे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगाच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे, जी अज्ञान वासना वगैरे, ती जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिळतात. आणखी कित्येक जे स्वभावतः भयभीत झालेले आहेत, ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत. महाराज, विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाटीत सापडलो आहोत. अशा आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करील? देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत, असे ते म्हणतात. आणि महर्षी अथवा सिद्ध म्हणजे कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुझे कल्याण असो असे म्हणतात आणि स्तुती करतात. हे तुझे नियांगिके तेजे,
जाळुनी सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझ आतून निजे सद्भावेसी. आणिक एक साविया भयभीरू, सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू. तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया, देवा अविद्यार्णवी पडिलो. जी विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराचा स्वर्ग संसाराचा साकडलो दोन्ही भागी. ऐसा आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी की जे लकवणे. तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा. आणि महर्षी अथवा सिद्ध, का विद्याधर समूह विविध. हे बोलत तुझ अस्वस्तिवाद, करीती स्तवन. रुद्रादित्या वसवो ये च साध्या, विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च. गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा, वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. एकादश रुद्र, द्वादश आदित्य, अष्टवसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, वायू आणि पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस व सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत. हे 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु व साध्य नावाचे 12 देव, हे सर्व 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील. हे महाराज ऐका. अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे आणि राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज इंद्र ज्यांमध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदी करून हे सर्व आपल्याला हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठतेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत. हे पहा. मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन हे देवा तुला आपल्या मुकुटाने ओवाळीत आहेत. त्या जय जय घोषाच्या मंजूळ शब्दाने तर सर्व स्वर्गामध्ये गजर करतात व आपले दोन्ही हात चांगले जोडून नमस्कार करतात. त्या नम्रता रूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टसात्विक भावे रूपी वसंत ऋतू अनुकूल झाला, म्हणून करसंपुटी रूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आघवे. अश्विनौ देव विश्वे देव विभवे, वायू ही हे जी. अवधारा अग्निहन गंधर्व, पैल यक्ष रक्षो गण सर्व. जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. हे आघवेची आपुला लोकी, सोत्कंठित अवलोकी. हे महामूर्ती दैविकी पाहत आहाती. मग पाहत पाहत प्रतिक्षणी, विस्मित होऊनी अंतःकरणी. करीत निज मुकुटी ओवाळणी प्रभुजी तुझ. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविता ती आघवे. ठेवीत ललाटावरी बरवे कर संपुट. तिये विनय द्रुमाची आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी. म्हणोनी कर संपुट पल्लवी, तू होतासी फळ. जाऊया पुढे जाऊया. आता पूर्व चारुता. हा तर आतापर्यंत त्यांनी देवाचं सांगितलं, नंतर सगळ्या सिद्ध पुरुषांचं सांगितलं. आता बघू, आता रुद्र चारुता वाचते पुढचा वाचते. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं, महाबाहो बहुबाहुरुपादं. बहुदरं बहुदंष्ट्राकरालं, दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाथम्. हे महाबाहो, अत्यंत अनंत मुखे व नेत्र असलेले, अनंत बाहू मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून हे लोक व्याकुळ झाले आहेत. तसा मी देखील व्याकुळ झालो आहे. महाराज, यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला किंवा प्राप्त झालाय. हे लोकांना व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचका पडतो. वाटेल तिकडून यास पाहिले असता हा समोर असा वाटतो. याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखे, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत.
या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा कसा आहे. अथवा महाप्रळयाच्या शेवटी दोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या आकट्याच पेटवल्या आहेत, अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना किंवा प्रळय काळच्या भैरव देवाचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर भूतांच्या किंवा प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्रे पुढे सरसावली आहेत. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसतात. प्रळय कालच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाच्चे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रळय काळच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत. हे असो, काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. त्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली, तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर झाड बसून राहिले असे दिसले. तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. तुला या लोकांचं काय वाटतं? तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले. अहो श्रीकृष्णा, असे तरी आपण आता एकाएकी रागवून बोललात, तरी पण महाराज, माझ्या जीवास भीतीनं कंप सुटलाय असे मी एकदम कसं म्हणावं? म्हणून जगाचे सर्वसाधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले. ज्या मला प्रळय कालच्या रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो, असा जो मी या ठिकाणी भयाने फार कंपित झालोय. असे तू केलेस, परंतु हे पहा, ही महामारीच आहे आणि ह्यालाच जर विश्वरूप म्हणायचे असेल तर बाप्पा, हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विकळा रूपाने साक्षात भयासही माघार घ्यायला लावते. जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप ही. हे लोक व्यापक रूपडे, पाहता देवा ही चवकू पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतया कडुनी. ऐसे एकची परी विचित्रे, आणि भयानके तेविची बहुवक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. हे अनंत चारू चरण, बहु उदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. हो काजे महाकल्पाचा अंती, तव कले नियमे जे उतते उती, प्रळयाग्नीची उजिती आंबुकिली जैसी. ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे, भूतखिचा ओढविली. तैसी जी येती एकडे, तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दात दिसती रागीट. जैसे काळ रात्रीचे नि अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. हे असो काळे अवतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळ वाणेपण वदनी तुझिये. हे बापडी लोक सृष्टी, मोटकिये विपाईली तिठी, आणि दुःख कालिंदीचा तटी झाड होनी ठेली. तुझ महामृत्यूचा सागरी, हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. एथ कोपो निजरी वैकुंठे, ऐसे हन म्हणै पैल अवचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, ते तू ध्यान सुख हे भोगी. वरिजी लोकांचे कीर साधारण,
वाया आड सूतसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती. ज्या मज संहार रुद्रवासी पे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तोही आहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केले. परिनवल बापा हे महामारी, इया नाम विश्वरूप जरी, हे भ्यासुरपणे हारी भयासी आणि. छान वाचलंस, दोघींनी छान वाचलं. आता 24 दिलीप वाचतात ना? ऐकू येते ना? हो, ऐकते. नभस्पृशं दीप्तमनेक वर्णं व्यात्ताननं दीप्त विशाल नेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रभितात आत्मा धृतीं न विंदामि शमं च विष्णू. हे विष्णू, गगनाला स्पर्श करणाऱ्या दीप्तिमान अनेक रंगांनी युक्त जबडा पसरलेल्या दीप्तिमान व विशाल नेत्र असलेल्या अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे, असा मी धैर्य धरू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही. महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे, अशी कित्येक रागीट मुखे असून त्यांनी आपल्या विस्ताराने आकाश लहान केले आहे. आकाशाच्या मोठेपणा जी आकळली जात नाही आणि त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी मुखे वेष्टिली जात नाही, त्या मुखांच्या वाफेने अग्नी जळतो. या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत, त्याचप्रमाणे एकासारखे एक मुख नसून त्यांच्यात रंगारंगाचा भेद आहे. फार काय सांगावे, अशा या मुखांचे प्रलयकाळचा अग्नी सुद्धा सहाय्य घेतो. ज्याच्या अंगाचे तेज एवढे आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करील. त्यालाही तोंडे आहेतच व त्या तोंडात दात व दाढा आहेत. हे कसे झाले पहा. जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात पडावा किंवा विषाग्नी वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. अग्नीने जसे हलाहल विष प्यावे अथवा आश्चर्य हे की मरण जसे मारण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे या संवार तेजाला मुख झाले आहे असे समजा. परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशात खिंड पडून राहते अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळरूपी गुहेचे दार उघडले, त्याप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत व त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांच्या घासात विश्व पुरे पडणार नाही, म्हणून हे विश्वरूप या विश्वाचा लिलेने घास घेत नाही. आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा या वदनरूपी दरीत पसरली आहे. प्रलयकाळच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. आणि ललाटरूप वस्त्राच्या खोळीत असलेले हे डोळे हे जसे काही भयासच भेडसावीत आहेत, अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून भिवयांच्या अंधारात राहिले आहेत. असे हे मृत्यूचे कौतुक धारण करून म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस हे मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. हो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चय. हो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचे विश्वरूप डोळे शांत व्हावे तसे झाले. हो एक देवा. मिनिट थांबा तिथे, एक मिनिट थांबा. सगळ्यांनी आधी म्यूटवर जा प्लीज. मध्ये आवाज आला की बाकीच्यांना ऐकू येत नाही, हे खूप महत्वाचं आहे. कारण इथेच सगळं त्यांनी रौद्र रूप सगळं त्यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. तर प्लीज एव्हरीबडी गो ऑन द म्यूट. सुरू करूया. हो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचे विश्वरूप आता पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले. हो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणारच, त्याची काळजी कोणी केली आहे. परंतु आता म्हणजे चैतन्य वाचते की नाही असे मला वाटू लागले आहे. मेरी भयामुळे खरोखर अंग कापाव्यास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो. परंतु या सर्वाहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे, असा जो अंतरात्मा, त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले. काय आश्चर्य आहे. विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता. त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरु शिष्य संबंध क्वचितच सापडे. तेव्हा तुझ्या दर्शनाने अंतःकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे, तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करीत आहे. तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर हे विश्वरूप दृष्टीस पडले. मग काय विचारता, हे राहू द्या. परंतु मला उपदेशात चांगले गुरफटवून टाकले. विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा जीव धावाधाव करीत आहे, परंतु या विश्वरूपात त्याला कोठेही आश्रय मिळत नाही.
याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचराचे जीवित्व गेले आहे. महाराज, हे न बोलावे तर काय करावे व कसे राहावे? थेली महाकाळेसी हटे तटे, तैसी किती की मुखे रागिटे, हे वाढवून या धाकुटे आकाश केले. गगनाचे निवाडपणे ना कळे, तिबोनीची या वारी न विटाळे, दयाचे निवापा आगी जळे, कैसे धडाडीत असे. देवीची एका सारिखे एक नोहे, इथ वर्णावर्णाचा भेद आहे. हुकाचे प्रळी सावा बोला आहे, वन्नी याचा. जयाची अंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य की जे राखोंडी, की तया ही तोंडे आणि तोंडी दात दाडा. कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला. विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळासी. हळहळ आगी पियाले, नवल मरण मारा पेटले. तैसे संहार तेजा या जाहले, वदन देखा. परी कोणे माने विशाळ, जैसे तुटिरिया अंतराळ. आकाशाशी कवळ वडोनी ठेले, ना तरी काखे सुनी वसुंदरी. जे हिरण्याक्षु निघाला विवरी, ते उघडले हाटकेश्वरी. जेवी पाताळ कुहर, तैसा वक्त्रांचा विकाशू. माझी जिव्हांचा आगळाची आवेशू. विश्वनुपुरे म्हणून निघासू, नभरीची कोडे. आणि पाताळ वेळांचा फुतकारी, गरळ ज्वाळा कागदी अंबरी. तैसी पसरली वदनदरी, माझी ही जिव्हा. काढून प्रळय विजूंची जुंबाडे, जैसे पन्नासले गगनाचे होडे. तैसे आवळवांवरी आकडे, धगधगीत दाढांचे. आणि ललाट पटलाचे खोळे, कैसे भयाते भेडविता ती डोळे. हुकाचे महामृत्यूचे उमाळे, कडवसा राहिले. ऐसे वाहुनी महाभयाचे भोज, हित काय निपजवू पाहतोसी काज. ते नेणे परिमज, मरण भय आले. देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे, केले ते पावलो प्रतिफळे. मा देखिलासी आता डोळे, निवावे तैसे निवाले. अहो देहो पाती वकील जाये, याची काकुळती कवना आहे. परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. एरवी भयास्तव अंग कापे, नावे का आगळे तरी मनतापे. अथवा बुद्धी ही वासीपे, अभिमान विसरिजे. परी येतुली ही वेगळा, तो केवळ आनंद एक कळा. तया अंतरात्मया ही निश्चळा शियारी आली. बाप साक्षात्काराचा वेदू, कैसा देशधरी केला बोधू. हा गुरु शिष्य संबंधू, विपाये नांदो. देवा तुझा ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी. ते सावरावया लागे गवसणी, धैर्याची करीतसे. त्व माझे नामे धैर्य हारपले, की तयावरी विश्वरूप दर्शन जाहले. हे असो परिमद भले आतुडविले, उपदेशासी. जीव संवावयाची या चाडा, धावाधावी करतसे बापुडा. परी सोय ही कवणे कडा, नलवे येथ. ऐसे विश्वरूपाची या महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी. जी न बोले तरी काय करी, कैसे निराहे. तर आता त्याचं भयानक रूप सुरू झालं. इथेच आपण पाहिलं की संहार तेजाला मुख आलंय, प्रलयकाळचा अग्नी दिसतो आहे आणि पुढचं जे आहे ते आणखी भयानक आहे. तर दिनकर तुम्ही वाचताय? हो हो. दंष्ट्रा कराला निचते मुखानी, दृष्ट्वैव काला नलसन्निभानी. देशो न जाने न लभे च शर्म, प्रसीद देवेश जगन्निवास. आणि दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे दिसणारी तुझी मुखे पाहूनच मी इतका गर्भगळीत झालो आहे की मला दिशाभूल झाली आहे. मला काही सुख वाटत नाही. हे देवाधिदेवा जगन्निवासा, आता प्रसन्न हो. ज्याप्रमाणे मृत्यूचे भांडे फुटावे तशी तुझी विशाल तोंडे डोळ्यापुढे एकसारखी पसरलेली मी पाहत आहे. हे असू दे. जशी प्रलय काळाची शस्त्राची दाट कुंपणे एकसारखी लागावीत तशी दाढांची गर्दी उडून गेली आहे. ती इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाढा या त्या मुखाच्या 2-2 ओठांनी देखील झाकल्या जात नाही. तक्षक सर्प हा मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसे आणखी विष भरावे, किंवा अमावास्येची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून तिच्यात आणखी पिशाच्यांचा संचार व्हावा, किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावतःच अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्नी अस्त्र धारण करावे, त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपांची तोंडे मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश न मावता बाहेर वाहत आहे. तेव्हा मला असे वाटते
की तो वाहत आलेला आवेश नसून ते जणू काय आमच्यावर मरण रसाचे लोंढे झाले आहेत. प्रलय काळचा प्रचंड वारा व महाप्रलय काळचा अग्नी हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय एक जळणार नाही. तशी तुझी संहार करणारी मुखे पाहून आमचे धैर्य तर नाहीसे झाले. आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाही. एवढेच नव्हे तर माझी मलाही ओळख नाहीशी झाली आहे, असे झाले आहे. विश्वरूप डोळ्याने जरासे पाहिले नाही तोच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे, आवरून घे, आवरून घे. तू असे करशील असे जर मला ठाऊक असते तर ही गोष्ट मला सांगा असे मी कशाला म्हटले असते. आता या स्वरूप प्रलयापासून एकवार प्राण वाचवा महाराज. अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे स्वामी आहात तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला व हा विश्व विश्वरूप रूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तू जो चैतन्य, त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे, ते विसरलास व हे उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. एवढ्या करता हे देवातील राजा श्रीकृष्ण, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखरच भ्यालो आहे. ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला झाला त्यावेळी मी एकट्याने तो परतविला व साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा मी आहे. परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हे. येथे तू मृत्यूवर ताण करून सर्व विश्वासगट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. प्रलयाची वेळ नसताना तू मध्येच कसा तू काळ प्राप्त झालास, हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. अरे रे विपरीत दैवा. विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय, हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले. तू हे आता गिळावयास लागलास. एकसारखी तोंडे पसरून ही सैन्ये चारी बाजूनी तू ग्रासित आहेस, हे प्रत्यक्ष दिसत नाही काय? पैयखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. असो दात दाढांची दाटी न झाकवे मा दोंदो ओठी. सैंघ प्रलय शस्त्राची या दाट काठी लागली या जैशा. जैसे तक्षका विष भरले जो का हो का जे काळ रात्री भूत संचरले. की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे. तैसी तुझे वक्त्रे प्रचंडे वरी आवेश हा बाहेरी वोसंडे. आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी. संहार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रलया नळू. या दोही जे होय मिळू ते काय एक न जळे. तैसी संहारके तुझी मुखे देखोनी धीरू का आम्हा पारुखे. आता भुललो मी दिशा न देखे आपण पे नेणे. मोटके विश्वरूपा डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले. आता जापाणी आपुले असता व्यस्त हे. ऐसे करीसी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलयापासूनी. जरी तू गोसावी अमुचा अनंता तरी सुई ओढन माझी या जीविता. साठवी पसारा हा मागुता महामारीचा. आईके सकळ देवांची या परदेवते. तुवा चैतन्ये गा विश्ववसते. ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया. संहरी आपुली माया. काढी माते महाभया पासोनिया. हा ठायवरी पुढती तू ते म्हणीजी बहुवा काकुळती. ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. जय अमरावतीये आला धाडा तैम्या एकलेनी केला उवेडा.
जो मी काळाची ही तोंडा वासिपू न धरी परितया आतुल नभे हे देवा एथ मृत्यू सही करुनी चढावा तुवा अमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेसी कैसा नव्हता प्रळयाचा वेळू गोखा तुची मिनलासी काळू बापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायू जाहला आहा भाग्या विपरिता विघ्न उठिले शांत करिता कटा विश्व गेले आता तू लागलासी ग्रासू हे नव्हे मा रोकडे सैन्य पसरुनिया तोंडे कवळीतासी चहुकडे सैन्य ये. पुढचं वाचायचं का? नाही, आता थांबूया इथे. आणि 26 पण मला वाटतं बराच मोठा आहे, पण आता तुम्हाला कल्पना आली की काय सुरू आहे इथे. तर तो जो काळ असतो तो पुढच्या श्लोकांमध्ये आपण 23 ते 25 पाहिलं ते रौद्र रूप होतं आणि त्यात रथी महारथींचा संहार अर्जुनाने पाहिला आणि त्याच्यानंतर पुढच्या श्लोकांमध्ये प्रत्यक्ष असं दाखवलंय की ते पांडवसेना म्हणजे कौरवसेना तो खातो आणि नंतर मग पांडवसेना पण तो खातो आणि सगळंच म्हणजे जे काही आहे भोवती ते सगळं तो विश्वरूप गिळतोय असं दाखवलेलं आहे. आणि पुढचं रौद्रातून बिभत्स सुरू व्हावा इतकं ते हिडीस आहे. आणि मग तेवढं सगळं जे वर्णन होतं, सगळे जे सैनिक आहेत ते तो गिळतो आहे, तर ते सगळं वर्णन पाहून अर्जुनाला खूप म्हणजे भीती वाटली आणि शेवटी त्याने म्हटलं की अरे तू हे काय करतोयस, तू म्हणजे काय चाललं आहे. तर कृष्णाने त्याला सांगितलं की हा संहार होणारच आहे आणि एकदा तुला वाटलं होतं 402 ओवीमध्ये तो म्हणतो की तुला असं वाटत होतं की तेव्हा कृष्ण त्याला सांगतो की या लोकांचं प्रारब्ध कर्म संपलं की मग मी त्यांना मारतो, म्हणजे तुला असं वाटू देऊ नको तूच निमित्त मात्र आहे, तू सगळ्यांना मारणारच वगैरे असं. तर तो पुन्हा मेसेज त्या 402 ओवीमध्ये आहे. आणि असा सगळा संहार पाहिल्यानंतर अर्जुन अतिशय घाबरलेला आहे आणि त्याचं ते असं कृतांत वर्णन आपण आता जे पाहिलं की आगीचे लोळ जातात आहे आणि सगळीकडे नुसतंच आग दिसते आहे आणि भयानक जी वर्णन आहेत त्या भयानक वर्णनाच्या आणखी पुढे जाऊन त्यांनी म्हणजे एक्सपांड केलंय ते सगळं पुढच्या ह्याच्यामध्ये. तर त्या पार्श्वभूमीवर आता मला वाटतं आज आपल्याला वेळ आहे, आय थिंक वेळ आहे, हो 7:40 चालेल, आज आपल्याला वेळ आहे. तर मी ओपनहायमरची गोष्ट आजच सांगायचं ठरवते. तुम्ही कदाचित ती ऐकली असेल आणि आज आपण थोडंसं विश्वरूपाचं काळ हे रूप पाहिलं आणि आपण भयानक रस पाहिला, रौद्र रस पाहिला, आगीचे लोळ पाहिले आणि विश्वरूपाच्या तोंडात सगळी कौरवसेना पांडवसेना जाते हे आपण पुढच्या श्लोकांमध्ये बघणार आहोत. आणि हजारो सूर्यांचं तेज इथे येत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि माऊली म्हणतात तिथे हे तर महामृत्यूचे लोट वाहत आहेत, तू हे काय करतोस देवा. तर त्या प्रश्नाचं उत्तर 32व्या श्लोकात आहे आणि तिथे कृष्ण म्हणतो कालोस मी काळ आहे हे विसरू नकोस. कालोस मी हे श्रीकृष्णाचं वाक्य आहे 32व्या श्लोकातलं. तर आपल्याला माहित आहे भगवद्गीता ही अंदाजे 5000 वर्षापूर्वीची आहे आणि आपण याच्या आधी पण असं सगळं पाहिलं आहे. पण हा जो 11व्या श्लोकातला 11व्या अध्यायातला 32वा श्लोक आहे तो जगभर प्रसिद्ध झाला 20व्या शतकात. आणि जेव्हा तो हा प्रसिद्ध झाला 20व्या शतकामध्ये तेव्हा त्याच्यावरती बरीच उलटसुलट चर्चा झाली. आणि मी आता तुम्हाला जे सांगते उदाहरण ते फक्त कात्रीत सापडलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर गीतेचा किती परिणाम होऊ शकतो एवढंच मला सांगायचंय. मला इथे कुणाचा एक गौरव वगैरे करायचा नाहीये, पण इतक्या वर्षानंतर सुद्धा इम्पॅक्ट किती जास्त आहे एवढंच फक्त मला आज सांगायचंय. आणि म्हणून मी ओपनहायमरची कथा निवडली आहे. तर ओपनहायमरची कथा म्हटल्यावर कदाचित तुम्ही कोणी गुगल केली असेल आणि तो एक अंगाल झाला, पण आता हे निलिमा कुलकर्णी व्हर्जन तुम्ही ऐकणार आहात. तर हे पण एका पुस्तकातूनच आलेलं आहे. तर त्या ओपनहायमरच्या आयुष्यातल्या एका गोष्टीकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने आज बघणार आहोत. तर रॉबर्ट ओपनहायमर हा शास्त्रज्ञ होता, त्याची ही गोष्ट आहे. जर्मन इमिग्रंटचा मुलगा, जन्माने ज्यू
न्यूयॉर्कमध्ये वाढलेला, अतिशय ब्रिलियंट. आणि वडिलांनी टेक्सटाईलमध्ये त्याच्या वडिलांनी खोऱ्याने पैसा मिळवला. आणि रॉबर्ट ने हार्वर्डमध्ये जाऊन फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे तर शिकलाच तो, पण त्याच्याबरोबर तो ईस्ट एशिया कल्चर आणि पोएट्री असे अनेक विषय शिकला. 1925 मध्ये ग्रॅज्युएट झाल्यावर काही वर्ष त्याने इतर ठिकाणी काम केलं आणि मग बर्कलीला असताना तो संस्कृत शिकला. आणि तिथे बर्कलीला असताना त्याने अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये वाचले आणि तेव्हाच त्याने गीतेचा अभ्यास केला. तो हिंदू झाला नाही, पण त्याला गीतेचं विलक्षण आकर्षण होतं. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की 1931 पासून जगात उलथापालथ सुरू झाली. आईन्स्टाईनच्या E=mc² नंतर ॲटॉमिक एनर्जीचं शास्त्रज्ञांना वेड लागलं आणि दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धाच्या ठिणग्या त्याच वेळी पडत होत्या. तिकडे युरोपमध्ये हिटलर जे पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया असं करत करत आपली हुकुमशाही पसरवत होता. तर आशियात जपान त्याला मिळालेला होता. चीन, फिलिपिन्स, सिंगापूर, बर्मा काबीज करत करत जपानची तिकडे घोडदौड सुरू होती. आणि 1939 मध्ये बातमी आली की हिटलरचे 2 शास्त्रज्ञ न्यूक्लिअर फ्युजन हिटलरचे 2 शास्त्रज्ञ न्यूक्लिअर फ्युजन करण्यात यशस्वी झाले आहेत. तेव्हा मात्र ओपनहायमर बीइंग अ सायंटिस्ट त्याला असं वाटायला लागलं की आपल्याला याच्यात काहीतरी उडी घ्यायलाच पाहिजे. आतापर्यंत या युद्धाच्या ठिकाणी वडिलांच्या पैशातून तो सतत मदत करत होता, पण त्याचं देशप्रेम त्याला शास्त्रज्ञ म्हणून आणखी काहीतरी करायला पाहिजे असं सांगत होता. आणि तेव्हा सरकारचं एक अत्यंत गोपनीय असं प्रोजेक्ट होतं, मॅनहॅटन प्रोजेक्ट. तर त्या प्रोजेक्टचा इन्चार्ज म्हणून जनरल ग्रू यांनी त्याला आमंत्रण दिलं. ॲटम बॉम्ब तयार करण्याचं हे प्रोजेक्ट होतं, पण तेव्हा ॲटम बॉम्ब कसा करायचा हे सगळं एक्सपेरिमेंटल होतं. आणि न्यू मेक्सिकोच्या लास आल्मोस या गावात वाळवंटात तिथे काम सुरू झालं. ओपनहायमरची विद्वत्ता, ज्ञान आणि मॅनेजमेंट आश्चर्यकारक होती. त्याचं काम तिकडे सुरू होतं आणि त्यांचं काम तिकडेच सुरू असताना युद्धामध्ये 1941 साली जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेचा स्वाभिमानच डिवचला गेला. आता काहीही करून आपल्याला शस्त्रामध्ये वर्चस्व मिळवायलाच पाहिजे आणि आपल्याला या युद्धामध्ये जिंकायलाच पाहिजे अशी एक चढाओढ आपल्या देशामध्ये सुरू झाली. आणि ते त्यावेळेचे प्रेसिडेंट रुझवेल्ट त्यांनी तर सांगितलं की ओपन बजेट दिलं ह्याला मॅनहॅटन प्रोजेक्टला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे बजेट पाहिजे ते घ्या, पण हे काम लवकरात लवकर करा. तर दुसरं प्रेशर म्हणजे हिटलरच्या क्रूरपणाला उधाण आलं होतं. 1942 मध्ये त्यांनी एका वेळी 12 ते 15 हजार जूनना जिवंत जाळता येईल असे चेंबर बांधले होते, गॅस चेंबर्स. आणि तिथे हजारो जीवची रोज आहुती पडत होती. ओपनहायमर बीइंग अ ज्यू त्याला असं वाटत होतं की त्याच्या धर्माच्या लोकांचं हत्याकांड होत आहे. आणि ते जे हत्याकांड होत होतं तेव्हा त्याला महाभारताची आठवण होत होती. त्याने भगवद्गीतेचा केलेला अभ्यास त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागला. तिकडे दुर्योधनाचे अत्याचार, माणुसकीला सोडून चाललेली वागणूक आणि इकडे हिटलर आणि त्याच्याबरोबर जपानचं क्रूर थैमान. जपान लोकांनी चीनवर नुसतं आक्रमणच केलं नाही, तर तिथेही भयंकर हत्याकांड आणि छळ केला होता. तर आता काय पर्याय आहे? विनाशाळेच्या दुष्कृताम एवढाच पर्याय शिल्लक राहिला होता की या सगळ्यांना आता कंट्रोलमध्ये आणायलाच पाहिजे होतं. तर त्या दृष्टीने या 2 गोष्टींनी मॅनहॅटन प्रोजेक्ट हे ओपनहायमरसाठी आवश्यक आव्हान झालं होतं. ॲटम बॉम्ब करून अमेरिकेला आपलं वर्चस्व सिद्ध करायलाच पाहिजे होतं, कारण बाकी आपल्याकडे पुष्कळ प्रकारचे बॉम्ब होते आणि त्याचं एक्सपेरिमेंट पण सुरू होते. तर त्या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये एप्रिल 45 मध्ये हिटलरने आत्महत्या केली. एक शत्रू मिटला असं म्हणायला हरकत नव्हती, पण जपानची दौड सुरूच होती. आणि मग तेव्हा जे प्रेसिडेंट होते त्या प्रेसिडेंटनी मॅनहॅटन प्रोजेक्टवर आणखी दडपण आणलं. तर या सगळ्या दडपणाखाली न्यू मेक्सिकोच्या लास आल्मोसमध्ये ओपनहायमर आणि त्याच्या टीमने ॲटम बॉम्ब तयार केला.
तयार तर केला, पण तो यशस्वी होईल की नाही हे पण कोणाला माहिती नव्हतं, कारण हा जगातला पहिलाच प्रयोग होता. 1,30,000 लोक या प्रोजेक्टवर काम करत होते, पण त्याच्यापैकी हे नक्की काय आहे हे फक्त 5-6 लोकांनाच त्याची पूर्ण कल्पना होती. आणि त्याच्यातल्या त्या ग्रुपलाही शंकाच होती की आपण जे काय केलंय ते इफ इट इज गोइंग टू वर्क ऑर नॉट, म्हणजे त्याचं होणार आहे की नाही यशस्वी. फक्त ओपनहायमर सोडून त्याला खात्री होती की हे बहुतेक म्हणजे हे होणार आहे बरोबर म्हणून. तर टेस्ट करण्यासाठी युरॅनियम मांडलं गेलं. ओपनहायमरने या टेस्टला ट्रिनिटी टेस्ट असं नाव दिलं, कारण ट्रिनिटी ही त्याच्या आवडीची कविता होती. 16 जुलै 1945 लास अल्मोस गावापासून 210 मैलावर वाळवंटात त्यांची टेस्ट सुरू झाली, चाचणी सुरू झाली. आणि तिथून 10,000 फुटावर बाकीचे सगळे लोक होते. आणि 10,000 फुटावर ओपन आणि त्याचा छोटा ग्रुप बंकरमध्ये बसले होते. आणि बाकीची टीम होती ती गावामध्ये होती. तर सगळं सेट करून ठेवलं टेस्टिंगचं, आणि काउंटडाऊन सुरू झाला. आणि जेव्हा काउंटडाऊन सुरू झाला तेव्हा ओपनहायमरच्या मनात संघर्ष होता. या बॉम्बने नुकसान होईल हे माहिती होतं, जबरदस्त मानहानी होणार हे माहिती होतं, पण किती नुकसान होईल ते माहिती नव्हतं. तर त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी 1960 साली जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याला विचारलं की तुझ्या मनात तेव्हा काय येत होतं. तर तो म्हटला, माझ्या मनात गीतेचे श्लोक येत होते. लोक मरणार होते, पण अर्जुनाला तसा पर्याय नव्हता, तसा आपल्यालाही नाही. आतापर्यंत या दुसऱ्या महायुद्धात 50 मिलियन लोक मारले गेले होते, आणि आता आपण हा जो बॉम्ब केला याच्यामुळे हानी होणारच आहे, पण याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर ओपनहायमरने टीमला वेगवेगळ्या जागी डोकं खाली ठेवून झोपायला सांगितलं. 20 सेकंद राहिले. 20 सेकंद राहिले तेव्हा त्याच्या मनात विचार आला, आणि बॉम्ब उडलाच नाही तर. पण त्याचे विचार पीए सिस्टीमच्या शेवटच्या काउंटडाऊन मध्ये मिळून गेले. स्फोट झाला, वाफेचा डोंब उसळला, आणि ही सगळी मंडळी उठून उभी राहिली. आणि काही सेकंदातच अग्नीच्या तेजाने त्यांचे डोळे दिपू लागले. प्रलयाग्नीसारखा तो आगीचा लोळ आकाशाकडे जाऊ लागला. आणि टीममध्ये असणारा इस्टोर रॉबी म्हणाला, सहस्र सूर्यांच्या तेजाचा उजेड असावा तसा हा उजेड आहे. आणि मग ओपनहायमरला आठवलं, देवी सूर्य सहस्रस्य, इथे पुढचा श्लोक आहे. तर अध्याय 11 श्लोक 32 टीम बघत होती. प्रलयकाळचा अग्नी म्हणजे काय याचा अनुभव घेत होते. त्यांच्या त्या स्फोटापासून 4 मैल पलीकडे पडलेली लोखंडाची हातगाडी वितळली होती. अवाक होऊन आपण निर्माण केलेला हा राक्षस ते बघत होते. राक्षस आहे हे माहिती होतं, पण तो किती भयानक आहे हे मात्र त्यांना माहिती नव्हतं. आणि त्याच्याशिवाय रेडिएशनचा तर त्यांनी विचारच केला नव्हता. प्रयोग यशस्वी झाला होता. ओपनहायमर म्हणाला, मी आपल्या परीने प्रयत्न केला. आणि त्याच्यावर अभिनंदनाचा मारा होत होता, पण त्याच्या मनातील संघर्षाची कोणालाच कल्पना नव्हती. 1960 मध्ये जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्याला विचारलं की तुझ्या मनात काय विचार आले ते नक्की सांग. तेव्हा त्याने सांगितलं, आणि मी इंग्लिशमध्येच वाचते. I remembered the line from the Hindu scripture, the Bhagavad Gita. Vishnu is trying to persuade the prince that he should do his duty, and to impress him, takes on multi-armed form and says, "Kalos me. Now I become death, the destroyer of worlds." I suppose we all thought that one way or the other. त्या स्वतःला कालोस्मी म्हणून त्याला वाटायला लागलं, कारण ते ॲटम बॉम्बच्या ताकदीची ज्यांनी कल्पना केली होती त्याच्या कितीतरी पट जास्त हा बॉम्ब विध्वंसक होता. आणि जस्ट ॲड रेडिएशन टू इट. बॉम्बच्या स्वरूपात तो आगीचा डोम जेव्हा शहरावर पडेल तेव्हा लाखो लोक मरतील, आणि त्यांच्या मरणाचं निमित्त झाल्याचं एवढं भयानक अण्वस्त्र निर्माण केल्याचं दुःख ओपनहायमरने सतत बाळगलं. आय बिकम डेथ, कालोस्मी. हिरोशिमा नागासाकीची अमूल्य किंमत देऊन युद्ध थांबलं. ओपनहायमरने
आपल्या देशासाठी आपलं कर्तव्य केलं, पण कालस्मीची कल्पना त्याला सतत भेडसावत राहिली आणि जगात पुन्हा कोणीही ॲटम बॉम्ब करू नये म्हणून तेव्हापासून त्याने आपले मत मांडायला सुरुवात केली. 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट जपानवर 2 बॉम्ब पडले गेले आणि त्यानंतर ओपनहायमरने राजीनामा दिला. 50 मिलियन मृत्यूसंख्येत 1.5 लाखाची भर पडली होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा 1963 मध्ये रॉबर्ट केनेडीने अण्वस्त्रांवर बंदी घालायचं ठरवलं, तेव्हा लोक पुन्हा ओपनहायमरकडे गेले आणि त्याला विचारलं की तुझं काय मत आहे. तर तो म्हटला, ऑफकोर्स इट्स 20 years लेट. इट शुड हॅव डन द डे आफ्टर ट्रिनिटी. ट्रिनिटी म्हणजे त्याची जी टेस्ट होती ती. That's the Oppenheimer story with Gita. So, that's my story. खूप छान म्हणजे त्याला सुद्धा जपानचं हे नको होतं. म्हणजे No, he no, thinks no. in 1960 he thought की ते जपानवर केलं नाही पाहिजे होतं. राईट. म्हणजे हिटलर गेल्यानंतर पण यांचं दे वर टू लेट, राईट. दे हॅड ओपन बजेट अँड दे हॅड ऑल द थिंग्स आणि दे वॉन्टेड टू डू समथिंग. पण त्यांना किती भयानक आहे त्याची कल्पना नव्हती. कालस्मी जो जे म्हणला तेवढी त्यांना कल्पना नव्हती. आणि मला हेच वाटतं की जेव्हा आपण गीता वाचतो, ऐकतो, तेव्हा कुठेतरी आपल्या मनात स्पंदनं सुरू असतात, ती महत्वाची असतात आणि आपण त्याचा आधार घेऊनच आपण राहायला पाहिजे असतं. हा फार छान, फारच चांगले सांगितले. ब्युटिफुल. सुंदर, खूपच सुंदर. या म्हटलं तुमच्यापैकी म्हणजे काही जणांना माहिती असेल स्टोरी, पण थोडी वेगळ्या संदर्भात सांगते कारण आपण आता ते शिकणार आहोत. आता तुम्हाला ते आपण जे पुढे वाचू त्याचं महत्व जास्त कळेल की किती किती म्हणजे काळाचं जेव्हा आपण वर्णन करतो विश्वरूपामध्ये, ते नुसतंच काय असं अंगीडोरी नाही आहे, सगळं चांगलं नाही आहे, त्याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी आहेत. कृष्णाने ते कालस्मी म्हणून त्याला विश्वरूप दर्शन दाखवलंच, पण स्वतःच्या यादव कुळाचा पण संहार केला. यादव मत्त झाले होते म्हणून, आणि द्वारका पण बुडवली. म्हणजे त्याने निस्पृहपणे म्हणा किंवा निस्वार्थपणे म्हणा किंवा कुठल्याही बाजू न घेता सत्याचं हे केलं, पालन केलं. राईट राईट. त्याच्यावर सुद्धा बरेच होते ना, म्हणजे जेव्हा द्वारकेचं पूर्ण नाश झाला ना त्याचा, द्वारका बुडाली. राईट. म्हणजे पूर्ण यादव कुळच गेलं रे त्याच्यामध्ये. या असा माझा ओपनहायमर आहे. आम्ही तो म्युझियम पाहायला गेलो होतो जपानमध्ये आफ्टर द बॉम्ब स्फोट. इतकं भयंकर आहे. यू फील सो सॅड लुकिंग ॲट दॅट की किती डिस्ट्रक्शन झालं. एक छोटा मुलगा आणि त्याची बायसिकल, तो मुलगा तर मेला पण ती बायसिकल इज स्टील देअर. आणि किती डिस्ट्रक्शन. अमेझिंग. माझ्या तर डोळ्यात सारखंच पाणी येत होतं बघताना. इट इज सो हॉरिबल. खरंच आहे. आणि ती एक मुलगी तिथे तिचा पुतळा लावलाय तिने, तिची पण गोष्ट अशीच भयानक आहे. खूपच भयंकर आहे ते. बापरे. थँक्यू मीना. मीनाने इकडे लिहिलं पाहिजे म्हणून म्हटलं थोडस. हा गोश्वराला हो आहे अजून आपल्याला. आता वाचतेस का पुढच्या वेळी वाचतेस? नाही, आता वाचते ना मी, केलेलं आहे सगळं गोश्वर. वाच वाच सुरू कर. अध्याय 11, ओव्या 242 ते 314. श्लोक 13 ते 19. श्लोक 13. त्याचा अर्थ. तेव्हा तो अर्जुन त्या देवांच्या शरीरामध्ये त्या एकाच ठिकाणी असलेले विविध द्वारांनी वेगवेगळे संपूर्ण विश्व पाहत होता. जसजसे बुडबुडे अलग अलग पाहण्यास मिळतात तसे विश्वरूपातले हे जग
संपूर्ण विस्तारासह एका भागाकडे होते. त्यासाठी आकाशातले गंधर्व नगर एका भागात, मुंगी पृथ्वीच्या लहानशा भागावर घर करते. मेरू पर्वतावर लहानसे परमाणू दिसावे तसे अर्जुन संपूर्ण विश्व देवदेवांच्या शरीरात पाहत होता. श्लोक 14. त्यानंतर आश्चर्याने अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन हात जोडून मस्तकाने नमस्कार करून भगवंताला म्हणाला. त्यावेळी विश्व एक दृश्य आहे, त्यामध्ये अर्जुनाचे अंतःकरण विश्वरूपात विलीन झाले. अंतःकरणात ब्रह्मानंदाला जागृती आली. सर्व अवयवांचे बल हरपून गेले. पायापासून मस्तकापर्यंतचा भाग रोमांचित झाला होता. जसे पावसाळ्याच्या प्रारंभानंतर पाझर सुटलेल्या पर्वतांचे भाग कोमल तृणांकुरांनी वेढलेले दिसतात. जसा चंद्रमणी चंद्रकिरणांच्या स्पर्शाने द्रवतो, तसे अर्जुनाचे शरीर धर्मबिंदूंनी दाटलेले होते. आंतरिक सुखाच्या उसळीने अर्जुनाचे शरीर तापत होते. इथे कमळात अडकलेला भ्रमराच्या हालचालीने कमळाच्या कळ्या पाण्यावर हालत असतात. ज्या केळीत कापूर तयार होतो, सोपटे उकलताना कापराचे कण खाली पडतात, तसे अर्जुनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू पडत होते. सागराला जशा भरत्या येतात तसा अर्जुन सुखाच्या भावनेने उचंबळून आला. 8 सात्विक भाव त्याच्या अंगी भरले व त्याच्या जीवाला ब्रह्मानंदाचे साम्राज्यच लाभले. या सुखाच्या अनुभवानंतर त्याने आपल्या देह भानाचा मार्ग पाहिला. श्रीकृष्णांपुढे नतमस्तक होऊन हात जोडून त्यांच्याशी प्रेमाने बोलू लागला. इथे निलिमाताईंनी अर्जुनाच्या पूर्ण अवस्थेचे वर्णन 14व्या श्लोकात सांगितले व कापराचे उदाहरण दिले. श्लोक 15. अर्जुन म्हणाला, देवा, मी तुझ्या शरीरात सर्व इंद्रादी देव, सर्व स्थावर जंगम भूत विशेषांचे समुदाय, कमलासनावरचा ब्रह्मदेव, सर्व भूतांचा रक्षण करता शंकर, सर्व ऋषी आणि दिव्य असे सर्प पाहत आहे. हे प्रभो, तुमच्या कृष्ण प्रसादामुळे मी सामान्य असूनही विश्वरूप पाहत आहे. ही तुमची माझ्यावर कृपा आहे. तुम्हीच सर्व सृष्टीला आधार आहात. मी तुमच्या देहाच्या ठिकाणी अनेक भुवने पाहत आहेत. विश्वरूप देहात देवगणांसह स्वर्ग दिसत आहे. आकाशातले ताऱ्यांचे समुदाय व वृक्षावर लटकणारी पक्ष्यांची लोंबकळणारी घरटी हे आकाशाच्या विस्तारात आहे. या देहात महाभूतांच्या पंचकड्या व प्रत्येक भूत समुदाय दिसत आहे. तुमच्यात सत्यलोक आहे. 4 तोंडांचा ब्रह्मदेव कैलासही दिसत आहे. पार्वतीसह भगवान शंकर तुम्हाला पण या विश्वरूपात पाहत आहे. तिथेच ऋषींची कुळे नाग समुदायासह पाताळ दिसतो आहे. भगवंता, तुझ्या एक एक अवयव रूपी भिंतीवर 14 भुवने विविध रंग भरलेली चित्राच्या आकाराने रेखाटली आहेत. त्यात अनेक प्रकारचे लोकही आहेत. असा तुझा मोठेपणा अनुभवायला मिळाला. इथे निलिमाने आपण अजून अपराविद्येतच आहोत. ब्रह्म म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश यातला ब्रह्म असे सांगितले. श्लोक 16. हे श्रीकृष्णा, विश्वेश्वर, अनेक हात, उदरे, मुखे, नेत्र तुझ्या ठिकाणी पाहत आहे. मी तुझा आरंभ, मध्य व अंत पाहत नाही. तुझ्या बाहुदंडाला आकाराचा अंकुर फुटलेला आहे. तुझा एक हात एकाच वेळी सर्व तऱ्हेचा व्यापार करत आहे. ब्रह्माच्या विस्ताराने ब्रह्मांडाची कोठारे उघडावीत तशीच तुमची उदरे मला भासतात. ब्रह्मरूपी वृक्ष फळांनी बहरलेला आहे. सगळीकडे तुझी मुखे विस्तारलेली विस्तारलेल्या डोळ्यांची ओळ पाहत आहे. स्वर्ग, पाताळ, जमीन, दिशा, आकाश इत्यादी मूर्तिमय दिसत आहे. सर्वांना पूर्णपणे तुम्ही व्यापले आहे.
महाभूतांचा विस्तार तुम्ही कोंडलेला आहे. तुम्ही स्वतःच स्वतःचे मूलाधार व स्वयंभू आहात. तुमच्या रूपात आदी मध्य व अंत हे विकार नाहीत. तुझ्या महास्वरूपाच्या ठिकाणी इतर इंद्रादिकांच्या मूर्तीच्या रूपाने अनेक रंगांचे कपडे घातले आहेत. या मूर्ती म्हणजे पर्वतावरील वेली फळा फुलांनी बहरल्या आहेत. असा प्रचंड विस्तार असलेला भगवान श्रीकृष्ण, तू निरंतर व्यापक पण भक्तांवर कृपा करण्यासाठी भोळसर रूप धारण करतोस. माझ्या अज्ञानाचा लेप नष्ट झाला, मला दिव्य दृष्टी दिली, तुमचा महिमा पाहिला. तुम्ही त्याचेच विश्वात्मक रूप आहे हेही मी ओळखले. इथे निलिमाने मकरतुंड म्हणजे ज्याचा समोरचा भाग जिथे कृष्ण बसत होता, कृष्णाने अद्वैत होऊ दिले नाही म्हणून भक्ती कायम राहिली. विश्वरूप दर्शन, इथे कृष्ण शिष्टाईसाठी गेला होता. पांडवांसाठी मला इंद्रप्रस्थ द्या, नाहीतर 5 राज्ये द्या. दुर्योधन म्हणाला, मी सुईच्या टोका एवढी जागा पण देणार नाही, व कृष्णाला बंदिस्त करण्याचा आदेश दिला, अटक करण्याचा आदेश दिला. त्यावेळेस कृष्णाने विराट रूप धारण केले. तेव्हा त्याचे तेज एवढे भयंकर होते की भीष्म, द्रोण, विदुर डोळे उघडे ठेवू शकले. ते याचं म्हणजे अशोकने प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर होतं ते. आपण ते स्किप केलं याच्यात तरी चालेल, जाऊया पुढे. अशोक विद्वांसचा प्रश्न होता ना, त्याचं उत्तर मी टाकलं. कारण दुर्योधनाला ज्ञानदृष्टी नव्हती. श्लोक 17 ओव्या 294 ते 306. ज्यांच्या डोक्यावर मुकुट किंवा किरीट आहे, हातात गदा आहे, चक्र आहे, तेजाच्या राशी प्रकाशमान पाहण्यास अशक्य दैदिप्यमान अशा अग्नी व सूर्याप्रमाणे तेजस्वी, कोणत्याही प्रमाणाला विषय न होणाऱ्या तुला मी पाहत आहे. हे भगवान, डोक्यावर मुकुट, हातात गदा, तीक्ष्ण चक्र आहे, तेजात अग्नीची दृष्टी, सूर्य देखील काजव्यासारखा असे विश्व तेजाचे प्रखरपण आहे. सतत वाढत जाणारा प्रकाश, अतिदाह होतो आहे, त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. हा भडका उष्ण डोळ्याची कळी उमलावी असा भासतो. ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. तुझ्या व्यापकपणाला व तेजाला मर्यादाच नाही. इथे निलिमाने आपण देश, काल, वस्तू याबद्दल बोलणार आहोत. एस्पेशली काल, तो भविष्य, भूत व वर्तमान यामध्ये कृष्णाने भूतकाळात विक्राळ रूप दाखवले. ब्रह्म अविनाशी आहे. वृत्ती बदलते ती अशी की इथे तिरुपतीच्या प्रसादाचे उदाहरण तिने दिले. ईश्वराला विश्वरूपात पाहायचे आहे तर सर्व ठिकाणी ईश्वर आहे व तो एक ईश्वर आहे ही मनोवृत्ती ठेवली पाहिजे. श्लोक 18 तू अविनाशी परब्रह्म, अखेरचे आश्रयस्थान, अव्यय व शाश्वत धर्माचे रक्षण करणारा सनातन पुरुष असे मला वाटते. तू परब्रह्म ओंकारातील 3.5 मात्रेच्या पलीकडचा आहेस. साकार विश्वाचे उगमस्थान, विश्वरूपी ठेव्याची खाण, अविनाशी, व्ययरहित गूढ तुम्हीच आहात. तू धर्माचा जिव्हाळा, मूळचा सिद्ध, नित्य, नवा व अलौकिक विशेष आहेस. श्लोक 19 ज्यास आदि मध्य अंत नाही, पराक्रम अनंत आहे, असंख्य हात, शशी सूर्य नेम, प्रदीप्त अग्नी हेच मुख आपल्या तेजाने जाळून टाकीत आहे. अशा तुला मी पाहतो. विश्वाला 2 आदि मध्य अंतरहित आहेस. विश्वाला तू आदि मध्य, म्हणजे त्या ते श्लोकाचं अर्थात होतं, ते श्लोकाचा अर्थ सांगितला त्याच्यात होतं. तुला असंख्य हात आणि चरण आहेत. चंद्र सूर्यातर्फे तू कृपा व कोप दाखवतोस. पेटलेल्या अग्नीसारखे तुझे मुख आहे. तुझी जीभ, दाढा वणव्याने पेटलेल्या पर्वताला चाटत लोळत आहेत. या वणव्याच्या उष्णतेने व तेजाने रागीट झालेले विश्व अत्यंत खवळलेले आहे. चला आता संपूर्ण आहे का?
या का संपला म्हणायचं पसायदान आता. वाचा म्हणायचं. म्हणायचं हो म्हणणे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. जे ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.